भारत हा जगातला सगळ्यात मोठा धार्मिक देश आहे, परंतु खरा धर्म काय हे जिथल्या लोकांना काही धर्मपंडितांनी आणि राजकीय लोकांनी समजू दिले नाही। खरं तर हिंदू धर्म सांगतो की मानवता हाच खरा धर्म आहे, तर दुसरीकडे इस्लाम सांगतो की सर्वांना समान प्रेम करणं हाच खरा धर्म आहे। परंतु इथल्या काही धर्मपंडितांनी धर्माला केवळ व्यापारासाठी वापरलं, तर इथल्या राजकीय लोकांनी धर्माला केवळ राजकारण करण्यासाठी वापरलं। घेती घेती नरका जाती असं सांगणाऱ्या तुकोबाच्या अभंगावरती कीर्तन करणारा कीर्तनकार आज एका कीर्तनाचे 10-10, 20-20 हजार रुपये घेऊन, तर दुसरीकडे दुसऱ्या धर्मात देखील आपल्या धर्म सांगण्यासाठी लोक पैशाचा व्यापार करतात। एकीकडे हिंदू लोकांना वाटतं की बीजेपी आमच्या सोबत आहे, तर मुस्लिम लोकांना वाटतं की काँग्रेस आमच्या सोबत आहे। परंतु खरं हे आहे की हे दोघं कोणासोबतही नसून हे केवळ या धर्माचा वापर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी वापरतात। देशाचे थोर क्रांतिकारक भगतसिंग सुद्धा सांगतात, मी एक नास्तिक आहे आणि मी कोणत्या धर्माला मानित नाही, कारण मी त्या कोणत्याच धर्माला मानित नाही जो लोकांमध्ये द्वेष भावना पसरतो। त्यामुळे तुम्हीच विचार करा की खरा धर्म कोणता। त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही, खरा धर्म ओळखायला शिका आणि एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करा, नाहीतर एक दिवस हेच धर्म पंडित आणि राजकारणी लोक तुमच्या धर्माचा वापर करून तुमच्यावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही, या राजकीय लोकांच्या आणि धर्मपंडिताच्या धर्म नावाच्या ट्रॅपमधून बाहेर पडा आणि खरा धर्म ओळखायला शिका।